तर जवळवाडीचे कर्णधार मनोज दादा, आपण जर पाहिलं तर मैत्री आपली खूप दिवसाची आहे आणि आज आपण जर पाहिलं तर टॉस हारलाय, तर पहिलं कोणतं क्षेत्र निवडलं असतं टॉस जिंकला असता तर? आम्ही पहिल्या मॅचला पण फर्स्ट बॅटिंगच केली आणि चांगला स्कोर उभारला. ह्या मॅचला पण आम्ही पहिली बॅटिंग करून चांगला स्कोर उभारून त्यांच्यावर थोडा प्रेशर बनवू. तर नक्कीच आपला जर पाहिलं तर जावलीचा बाहुबली, मी राजेशबद्दल दोन शब्द बोलणार आहे. आज जर पाहिलं तर प्रत्येक वेळी ओपनिंगसाठी उतरला, काय स्ट्रॅटर्जी वापरली होती की आपण राजेशला मागं थांबवला आणि एक चांगला खेळ केला त्यानं? टीमसाठी खेळला तो. टीम थोडी बॅकफुटला गेली होती. 2 आठवडे एंट्री नव्हती आमची आणि आता टीमची गरज होती. त्या गरजेनुसार तो उतरला आणि तो असाच खेळ अंगावर घेऊन खेळणार आहे इथून पुढे. तर धन्यवाद. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. मॅन ऑफ द मॅचसाठी बोलवलं जातं या राजेश जवळ, एक चांगला फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आपण जर पाहिलं तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला जातो या राजेश जवळ. आज आपण पाहिलं तर खरोखर जावलीचा बाहुबली म्हटलं तर ह्या खेळाडूकडे लक्ष जातं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पण लगेच अमर शेलार यांच्या हस्ते दिला जातो या. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. करंदी टीम आपल्याला विनंती असणार आहे. राजेश, आपल्याला 2 शब्द बोलायचे आहे, 2 मिनटं, कारण की आपला खेळ जर पाहिला तर खूप आम्हाला आवडतो आणि जर राजेश जवळचा खेळ म्हटलं तर आम्ही कुठूनही बघण्यासाठी इथं हजर असतो. आपल्या खेळीबद्दल आणि ज्या प्रकारे आपण सराव करता आणि मैदानावर उतरल्यानंतर प्रेशर काय असतं हे आपल्याला सांगायचं आहे. पहिलं तर अमरदादा यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो. त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली आणि प्रेशर काय नसतं, आपल्या मनावर आहे. फक्त बॅट्समनची भूमिका केली पाहिजे आणि संघासाठी खेळलं पाहिजे. तर नक्कीच खूप खूप धन्यवाद. आपला खेळ बघणार आहोत तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. गणेश सर. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण टॉस का बॉस या ठिकाणी ऐकला, जावली टेनिस क्रिकेटचा एक सुमधुर आवाज आमचे सहकारी विनोदजी धनावडे, मॅन फ्रॉम डांगरेघर. विनंती असेल या मंचावरती बॉक्समध्ये स्थानापन्न व्हा. त्या दरम्यान त्यांचं शुभागमन झालंय. आदरणीय नवनाथ शिंदे वाघधरे यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. एबा टीम करंदी विपक्ष टीम जवळवाडी, दोन्ही संघाचा 12th मॅन या. यस, दोन्ही संघाचे, कारण आपण जर पाहिलं ना मित्रांनो, मागच्या हप्त्यामध्ये खऱ्या अर्थानं करंदी कुडाळ या गावची स्पर्धा अतिशय देखणं आयोजन, खरोखरच एक मनाला भावणारं आयोजन पाहिलं गेलं तर एक खेळीमेळीचं वातावरण आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं पार पडलेली ती 3 दिवसीय स्पर्धा आणि कालपासून आपण इथे ही स्पर्धा अनुभवतोय मित्रांनो. पहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं अमर शेलार यांच्यावरती खूप सारं प्रेशर म्हणजेच ताण येतोय, कारण आपण पाहिलं तर टीम वाघदरे म्हटलं ना की खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये भरपूर खऱ्या अर्थानं खेळाडू येतील, तरुण येतील, कारण वर्किंग डे असल्यानंतर सुट्ट्यांचा खूप मोठा इश्यू आणि एका वाघदरे गावामध्ये पाहिलं ना तर अतिशय चांगल्या हुद्द्यावरती, चांगल्या जॉबला भरपूर तरुण असे आपल्याला पाहायला मिळतात आणि ते क्रिकेटसाठी थोडा कमी वेळ त्यांना द्यायला खऱ्याला मनामध्ये नसताना द्यावं लागते, कारण चांगल्या हुद्द्यावरती एखाद्या जबाबदारीच्या पदावरती कार्यरत असेल ना आपण तर ती जबाबदारी खूप मोठी असते मित्रांनो. त्यासाठी खूप कमी तरुण मात्र क्रिकेटच्या याच्यामध्ये असतात, परंतु क्रिकेटचं वेळ, क्रिकेटची प्रसिद्धी, क्रिकेट घडवणारे खऱ्या अर्थानं पाहिलं तर सातत्यपूर्व वाघदरे गावातून चांगले खेळाडू जावले टेनिस क्रिकेटला पाहायला मिळाले. आपण जर खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं ना तर प्रताप शेलार एक वेगळा अँगल निवडला, परंतु क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांचं चांगलं योगदान. अमर शेलार एक मोठं नाव खऱ्या अर्थानं जावले टेनिस क्रिकेटमधलं. तर जाऊया मॅचकडे. खऱ्या अर्थानं टीम करंदी कुडाळ संघाने नाणेफेक जिंकली, तदनंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय. सलामीची जोडी जवळवाडी संघाची. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर निलेश शिंदे, मनोज जवळ अशी जोडी आणि गोलंदाजी मार्कवरतून संदीप. पहिला चेंडू पहा, डिफेन्स पहा, अतिशय देखणं होतं. खऱ्या अर्थानं लेदर क्रिकेटला लाजवेल असं डिफेन्स पाहायला मिळालं निलेश शिंदे. मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेस निर्धाव चेंडू निघत असताना तुम्ही दिलेली अवांतर धाव असते ना, तर त्या गोलंदाजाच्या मनावरती थोडासा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. संदीप निकम खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आमदार चषक या स्पर्धेमध्ये संदीपजी यांनी खूप मोठं योगदान दिलं होतं. त्या स्पर्धा खऱ्या अर्थानं ती स्पर्धा पार पाडण्यासाठी खूप मोठी मेहनत संदीप निकम यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि खरोखरच मी त्या स्पर्धेच्या दरम्यान एक वेगळी गोष्ट अनुभवली होती की संपूर्ण ज्ञानदीप खऱ्या अर्थानं जी सहकारी पतसंस्था आहे, तिचा परिवार
मिकी माऊ आजच्या दिवसामध्ये मात्र नक्कीच एक आगळं वेगळं गणित मिळवून दिलंय खऱ्या अर्थानं टीम वागदरे. हाय यस, परंतु आज डीजेला पण पुन्हा एकदा खूप मेहनत घ्यावी लागेल. हाय हाय, इथे नक्कीच आजच्या दिवसासाठी एक प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. इथे मात्र मंचाला सलामी लिहिली जाते, परंतु डीजे मास्टरांना सुद्धा खूप मेहनत घ्यावी लागेल. आज ऍक्टिव्ह राहावं लागेल, कारण सात ओ हो इथे मात्र पहा आणि जेल टिपला जातोय एसटी रक्षकाच्या माध्यमातून. आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर विकेट क्रमांक 1 फलंदाज मात्र मनोज जवळ बॅक टू द पवेलियन. पहिला हादरा पहिला धक्का टीम जवळवाडी 11 संघाला बसतोय. कॅमेरामनला सुद्धा आजच्या दिवसामध्ये खूप मेहनत घ्यावी लागणार आहे मित्रांनो, कारण धन्यवाद. त्यांच्यासाठी 2 खुर्च्यांची व्यवस्था खालती करा. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज राजेश जवळ, जावली टेनिस क्रिकेटचा बाहुबली आगमन झालंय. पाठलाग करण्याचा प्रयत्न, डॉट डिलिव्हरी आले. पंचांनी सांगितले तुम्ही थोडस बाहेर पहिलेच निघाला होता. यस, इथं पंचांकडे चेंडू सोपवा लगेच. एंड ऑफ द फर्स्ट षटक संदीप निकम यांचं किफाईदार अतिशय बहारदार षटक. धावसंख्या मात्र एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धाव फलकावरती आहेत. अतिशय चांगलं तुल्यबळ षटक. हॅलो हॅलो, धन्यवाद. आजच्या दिवसासाठी खऱ्या अर्थानं प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. नवीन गोलंदाज जीवन गोलंदाजी मार्क वरती चेंडू जाईल थर्ड रिझनला एका धाबेसाठी, परंतु रोखलंय. खऱ्या अर्थानं म्हणेन टीम करंदी कुडाळ. चांगली साईट आहे, चांगली खऱ्या अर्थानं मेहनत या टीमनी सातत्यपूर्व दाखवलं. एक बॉल एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. आता मात्र सायकिनला आपण पाहिलं तर निलेश शिंदे आपल्याला पाहायला मिळतील. लान्सिंग ग्राउंड पाठलाग केला, पंचांची कबाईत. पंच शिवरामजी वैती सर दर्शवतायत. येस, इथं वाईट कॉल. इथे मात्र अवांतर थवेची भर असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून जीवन आपल्याला पाहायला मिळेल. ओहो हो, इथे मात्र मानस बनवला होता मोठ्या फटक्याचा, परंतु पाहिलं गेलं तर तुमच्याकडे फुटवर्क नसेल ना. मी सातत्यानं सांगतो, फुटवर्क वापरा. तुम्ही चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा, कारण मित्रांनो आपण वीरेंद्र सहभाग होऊ शकत नाहीये इथे. त्यासाठी तुम्हाला लाईन पर्यंत जावं लागेल. हो, याच डान्सिंग ग्राउंड पहा, ताकदीचा पुरेपूर वापर आहे. क्षेत्ररक्षकाच्या वाक्या बाहेर चेंडू लँड बाहेर झालाय मित्रांनो, बाहेर झालाय. ते प्रेक्षक सांगतायत षटकार आहे, कारण बाहेर पडलाय टप्पा. यस, कारण तिथले सर्व प्रेक्षकांचे हात दोन्ही वरती आहेत, कारण चेंडूचा टप्पा बाहेर पाहिला होता, आम्हीही पाहिला. आणि इथे एक बिग मॅक्सिमम षटकार आलाय, प्रयत्न पुरे झाले. यस, या एक बिग मॅक्सिमम आलाय. पद्धतली ते हल्ल फुटवर खाल. ओ हो हो, पुन्हा एकदा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील फेटाळली जाते. आणि इथे मात्र षटकारानंतर सुरेख कमबॅक जीवन करताना पाहायला मिळतात आपल्याला.
निर्धाव चेंडूची सांगता खऱ्या अर्थानं रिदम मध्ये आहेत दोन्ही फलंदाज. निलेश शिंदे दुसऱ्या बाजूला राजेश जवळ. एक मोठी भागीदारी खूप गरजेची आहे. यस, मोठा क्रॅकिंग प्रहार येतोय. कव्हर रिझन ओ इथे मात्र जाईल. यस्टा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार चौकार या ठिकाणी. आजचा दिवसभर खऱ्या अर्थानं हे मनोरंजन आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो, कारण ही स्पर्धा खऱ्या अर्थानं एक उंचीवरती आहे. ओ हो हो हो, पुन्हा पहा निलेश शिंदे थोडस खऱ्या अर्थानं जागेवरून खडे ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे मिसअँडिंग फटके लागले आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं डॉट डिलिव्हरी आल्या. तरी जर विचार केला 2 षटकांचा तर 2 षटकांच्या अंतिम धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले पहा 19. खऱ्या अर्थानं 19 आकडा आजच्या दिवसामध्ये वारंवार यावा, येतच राहावा मित्रांनो, कारण उद्या आहे खऱ्या अर्थानं आपल्या बाबा खऱ्या अर्थानं वेगळ्या अँगलनी फलंदाजी करतात, कारण फक्त 4 षटकांची मॅच राहणार आहे. उर्वरित चेंडू तुमच्याकडे फक्त 11 शेष असणार आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा धावफलकावरती आहेत. 13 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. म्हणजे कुठेतरी रोखलंय म्हणेन टीम करंदी कुडाळ या संघाने टीम जवळवाडीला, कारण 1-2 स्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तुम्हाला त्यांना थांबवायचंय, थोपवायचंय, त्यांच्या पायामध्ये बेड्या ठोकायच्या आहेत, तर त्या दर्जाची गोलंदाजी अपेक्षित असते आणि ती इथे आपण पाहतोय. अमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरतून सज्ज होताना पाहायला मिळतील आपल्याला. ओ आता मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये हो 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 चुकीम भरी धाव होती आणि पंच सांगतायत यस नो बॉल. इथे मात्र साईड टच. यस, इथे मात्र बॉक्सचा नो बॉल पंचांनी दर्शवलाय. येणारा चेंडू असेल खऱ्या अर्थानं मेजवानीचा. निलेश शिंदे यांच्यासाठी मेजवानी असेल. येणारा चेंडू फ्री हिटचा असेल. ही घटना क्रिकेटसाठी खूप घातक आहे मित्रांनो. पाहिलं गेलं तर हो हो फटका फसलाय. चेंडू हाफ बॉली घेतला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा येतील. चेंडूची फेकी झाली पहा, परंतु मधीच फेकी आहे. थोडासा एंड निवडला चुकीचा, परंतु फक्त एकच धाव या फ्री हिटच्या चेंडूवरती आली आहे. म्हणजे एक चांगली किफायतदार गोलंदाजी म्हणेन अमित यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं दर्जेदार आयोजन तर टीम करंदी संघ करू शकतोच, परंतु खेळ सुद्धा चांगला दाखवतायत. आता मात्र जावली टेनिस क्रिकेटचा बाहुबली राजेशच्या बॅट मधून मोठा फटका पाहायला मिळेल का? हो येल 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 यस, तुम्ही रडार मध्ये द्याल, स्लॉक मध्ये द्याल तर चेंडू जाईल आउट ऑफ द पार. षटकार तुम्ही या खेळाडूच्या स्लॉक मध्ये चेंडू टाकाल ना मित्रांनो, तर तुम्हाला मैदानाच्या बाहेरूनच आणावा लागेल. कुठेतरी गुडलेन स्पॉट शॉर्ट पीस. यस, या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे. डॉट डिलिव्हरी आली आहे. षटकारानंतर खऱ्या अर्थानं राजेश यांना मात्र चकवा देणारा चेंडू आम्ही त्यांच्या माधून हाताळला गेला. मी सातत्यानं सांगतो खऱ्या अर्थानं एखाद्या मोठ्या खेळाडूला तुम्हाला गोलंदाजी करायची आहे ना, तर प्रेशर तुम्ही आपल्यावरती घेऊ नका, कारण जरी त्याने फटका मारला तरी त्याची ती अबिलिटी आहे. परंतु या प्रकारचा चेंडू हो 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 चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि ही ते जजमेंट साफ चुकीचं आहे. तुम्ही एका मोठ्या खेळाडूचा झेल टिपत असताना चलबिचल करून नाही चालणार मित्रांनो, कारण जर राजेश यांना परतवलं असतं तर येणारी पुढची षटक आहे ना ते फ्रेश माइंड टाकता आलं असतं येणाऱ्या गोलंदाजाला. म्हणजे काही दुव्या असतात, काही फायदे असतात, ते आपल्याला खऱ्या अर्थानं फायदे घ्यायचे असतात, दुवे हेरायचे असतात मित्रांनो. परंतु इथे मात्र टीम करंदी संघ ती चुकी झाली आहे. पुन्हा एकदा राजेश
पहा हो हो चांगला चेंडू क्रिकेटचा ब्राह्मस्त्र वापरलं फुटबॉल स्टाईल डीप मिड विकेटला अडवलाय चेंडू एक आणि एकच धाब असेल. चांगली गोलंदाजी चांगलं प्रात्यक्षिक आम्ही त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एंड ऑफ द 3 षटक 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या अंती धावसंख्येचा विचार केला तर गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईक एंडला पाहिलं तर राजेश यास पहिला चेंडू खरा प्रेशर आहे दडपण आहे पंच आमच्याकडे वळले जात आहेत. इथे मात्र वाईट बॉलनी सुरुवात लखन एलकेनी केली आहे परंतु ज्या वेळेस आपण पाहिलं ना वाईट चेंडू आलाय ना त्या वेळेस कित्येक वेळा लकी सुद्धा ठरतो तो चेंडू म्हणजे पुढच्या चेंडूवरती विकेट येईल का. ओ चांगला चेंडू आपलातून चेंडू तिथे क्षेत्ररक्षक मात्र डीपचे येत आहेत सी कॉर्नरला. ओ हो 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 इथे पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय. काय घडलंय इथे मात्र नो बॉलचा इशारा दिलाय आणि विकेटचं पतन सुद्धा झालंय का. यस हो इथे मात्र चक्क गोलंदाज हाताळली इथे मात्र आणि निलेश शिंदे मात्र धावबाच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. फुल टॉस चेंडू त्यावरती मोठा प्रहार काय अतिशय चांगला अपडेट यार नाही इथे मात्र अडवलाय. इथे प्रेक्षक सांगतायत काय सांगतायत षटकार आहे हो यस इथे मात्र प्रयत्न तर पराकाष्ठा केले जाते परंतु तुम्ही थोडासा एक पाय आतमध्ये असताना जंप करणं गरजेचं आहे मित्रांनो. नवीन फलंदाज अक्षय जवळ इथे मात्र षटकार होता परंतु थोडासा विलंब झाल्यामुळे डीजेला आम्हाला संधी देता आली नाही परंतु डीजे मास्टर आपण लक्ष द्या चौकार षटकार आपल्याला इथे वाट पाहता येतं त्यासाठी लगेच जायचं आहे आपण कारण तिथे थोडासा इश्यू झाला होता षटकाराचा त्यासाठी नक्कीच यस फायर डी झोन मध्ये पुन्हा एकदा आवाज हा व्यवस्थित सेटअप करा बस इथे पहा आवाजाची खऱ्या अर्थाने ही झलक हवी आहे कारण पाहिलं गे हॅलो डान्सिंग ग्राउंड विकेट 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 परंतु नाही आवाज ठेवा आवाज द्या माईकला प्लीज विनंती असेल. अक्षय यांच्या बॅट मधून एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्येमध्ये बदल झालाय धावसंख्या पाहिली गेली तर 47 ऑन स्कोर बोर्ड आहे 47 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू पाहूया. ओहो हो इथे मात्र बाहुबली ब्रँडेड फटका येतोय चेंडू मात्र डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर षटकार या
टीम देवदेववाडी विपक्ष टीम आणेवाडी. आणि खऱ्या अर्थानं एक गोष्ट आवर्जून सांगेन की या ठिकाणी टीम आणेवाडी संघ हा पूर्णतः सर्व खेळाडू 250 ते 300 किलोमीटरचा प्रवास करून या नवी मुंबईमध्ये दाखल झाल्यात या जननी माता चषक खेळण्यासाठी. आपल्या सर्वांचं आम्ही सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. संपूर्ण आयोजन कमिटी, संपूर्ण वागदरे गावाच्या वतीनं आपलं या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. मित्रांनो, ही क्रिकेटची आवड, ही क्रिकेटची ओहो हो पुन्हा एकदा रडार मध्ये आणि राजेश जवळ यांच्या बॅट मधून येतोय पुन्हा एकदा टोले जंग षट. शेवटचा चेंडू या इनिंग मधला पुन्हा रडार मध्ये, परंतु आता फटसलाय का नाही. आणखीन एक बाहुबली, वा भाई वा. इथे मात्र ₹301 पारितोषिक आलंय. मित्रांनो, ही आहे खऱ्या अर्थानं क्रिकेटला दिलेली दाद. तुमच्यासाठी सुद्धा येणार नेक्स्ट टाइम मध्ये. तर खऱ्या अर्थानं मॅच संपल्यानंतर आम्ही हे प्राइज प्रदान करू. अतिशय बहारदार खेळाचं प्रात्यक्षिक. हॅलो, तर धन्यवाद गणेश सर. तर विनंती असेल टॉससाठी अमोल दादा शेलार, आपण टॉस कपासमध्ये यायचं आहे. याच्यानंतरची आपल्यासमोर मॅच आली ती म्हणजे देवदेववाडी 11 वर्सेस आणेवाडी. आज जर पाहिलं तर या दोन टीम म्हणजे जननी माता चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळ बघायला भेटला जाणार आहे. मध्ये टॉस केला जाईल. तर अमोल दादा शेलार पण टॉससाठी यायचं आहे. विनंती असेल आपणाला. तर नक्कीच टॉस केला जाईल. तर कॉल कोण देते, तर देवदेवडेवाडी कर्णधार आकाश झुनकरे कॉल देत आहेत. आणि यावेळी जर आपण पाहिलं स्विंग केला जाईल कॉल. आणि यावरती जर पाहिलं तर छापा कॉल दिलाय आणि टॉस जिंकलाय देवदेववाडी 11 संघानं. तर नक्कीच आकाश आपण जर पाहिलं तर आणेवाडी टीम ही गावावरून आली आणि त्यांचा खेळ जर पाहिला, अमित असेल, चेतन असेल, अभि याचा खेळ जर पाहिला तर एक चांगला खेळ आहे. आज गावच्या मातीमध्ये त्यांचा खेळ करत असताना आणि या नवीमध्ये खेळत असताना कुठेतरी फरक जाणवतो. पण त्यांना कोणताही या मातीचा फरक जाणवत नाहीत आणि त्या गावामध्ये खेळतात तशी जिथं नवी मुंबईमध्ये खेळतात. आतापर्यंत त्यांनी 3 एंट्र्या केल्या आणि 3 बक्षिसात पात्र ठरले गेलेत. म्हणजे आतापर्यंत त्यांचा खेळ चांगला झालाय. प्रथमतः या 2024 मध्ये आपण त्याच्यासमोर खेळणार आहात. टॉस जिंकलाय, कोणतं क्षेत्र असेल? आम्ही पहिली बॉलिंग करू. तर नक्कीच आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलं या, कारण की आपली फलंदाजी जर पाहिली तर एक चांगली फलंदाजी आहे. पण समोरची टीम त्याच ताकदीची आहे. कितपर्यंत मानस असेल त्यांना रोखण्याचा? कमीत कमी 50 ते 60 धावापर्यंत रोखू आम्ही त्यांना. तर नक्कीच भरोसा आहे फलंदाजीवरती. आपण टॉस हारलाय, नक्कीच आज गावचा प्रवास आतापर्यंत तुम्ही आलाय. जर पाहिलं तर सकाळी तुम्ही 3 वाजता निघाला असाल, इथं जवळजवळ 9 वाजेपर्यंत पोहोचला. आपण या दमछाकमध्ये आपण आलाय आणि आता प्रथमतः फलंदाजी करायची आहे. तर आपण प्रथमतः फलंदाजी करत असताना देवदेवाडी टीम त्या ताकदीची आहे. आकाशचा जर आपण खेळ पाहिला JPL मध्ये एक चांगला राहिला आहे. आपण कितपर्यंत मानस असणार आहे मोठी धावसंख्या जमवण्याचा? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच कोणत्या फलंदाजावरती आपला भरोसा असेल एक चांगला खेळ करू शकतो? एक दोघे नाहीत, 11 जणांवर विश्वास आहे, सगळेच खेळतील. तर नक्कीच कर्णधाराचा विश्वास हा 11 जणांवरती असणं हे गरजेचं असतं. त्यावेळी एक सांघिक खेळ जमला जातो. तर दोन्ही टीमला आपण बॅस्टॉप लक देऊया आणि आपला खेळ नक्कीच मैदानामध्ये बघणार आहोत. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्स. गणेश सर. हॅलो हॅलो,
धन्यवाद. ज्यांचा आवाज टॉस का बॉस या ठिकाणी ऐकला नंतर नेक मॅच साठी सुद्धा आपल्याला तो आवाज लाभेल. विनोदजी धनावडे. तर खऱ्या अर्थानं संपूर्ण टीम आणेवाडी यांना विनंती असेल, वागदरे गावाच्या वतीनं खऱ्या अर्थानं आयोजन समितीच्या वतीनं आपल्याला विनंती केली जाते, आपण मुख्य व्यासपीठावरती या सर्वांनी. कारण मित्रांनो, आपण गावावरून 300 किलोमीटरचा प्रवास करून इथे दाखल झालात. आपल्याला विनंती सर्वांना असेल, आपल्या पूर्ण स्क्वॉड आहे ना, आपण सर्वांनी व्यासपीठावरती या. खास अमर शेलार यांची विनंती आहे आपल्याला की आपण गावावरून एवढा आमच्या स्पर्धेसाठी इथे दाखल झालात तर आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती या. प्लीज विनंती असेल आपल्याला. टीम जवळवाडी संघाचे कर्णधार आपला पूर्ण प्लीज टीम आनेवाडी संघ आपल्याला विनंती असेल, आपला पूर्ण स्क्वॉड घेऊन आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. वागदरे गावाच्या वतीनं खऱ्या अर्थानं आपल्याला विनंती आहे, आपण आमची स्पर्धा खेळण्यासाठी खास गावावरून इथपर्यंत आला तर आपलं खरोखरच मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. या ओहो, पहिलाच फटका, परंतु सी कॉर्नरला धक्का क्रमांक 1 अर्थात संदीप निकम यांना परतावं लागेल पॅव्हेलियनच्या दिशेने. पहिला धक्का, पहिला हादरा डिझेल. मनोरंजनाचा असेल तर जाऊया. नवीन फलंदाज अमित. हो हो, इनसाइड आउट, चांगला फटका आहे, हवेमधून खेळलाय, संधी होती, पॉवर प्लेचा षटक आहे, चेंडू मात्र मार्गस्थ होईल सीमारेषा बाहेर. चौकार. वरतून या, इथून वर या प्लीज. खास अमर शेलार यांच्याकडून इथपर्यंत आम्हाला सूचना आले की संपूर्ण टीम आनेवाडी संघाला मुख्य व्यासपीठावरती निमंत्रित करतोय आम्ही. मित्रांनो, तुम्ही खास गावावरून या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल संपूर्ण नवी मुंबईकरांच्या वतीनं आणि संपूर्ण वागदरे गावाच्या वतीनं आपलं या शहरामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक आम्ही असं स्वागत करतो. आपल्या सर्वांना विनंती असेल, आपण सांगणं पण व्हा, बसून घ्यायचंय. या प्लीज, बसून घ्या, बसून घ्या. पुढची जागा संपेल तर पाठीमागे खुर्च्या आहेत, आपण सर्वांनी बसा मुख्य व्यासपीठावरती. कारण खऱ्या अर्थानं तुम्ही आपल्या मातीमधून, आपल्या जन्मभूमीमधून, खऱ्या अर्थानं आपल्या जिल्ह्यातून आज सकाळी या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल हो हो. डायरेक्ट हिट. हॅलो हॅलो, काय डायरेक्ट कसं होतं तिथे हलतंय काय बघा जरा. त्या साईडचं जे चार्जर लावलंय ना आपण त्याला कुठेतरी बॅकिंग द्या, पॅक करा काहीतरी. हा तिकडे तिकडे, हा तो काळावाला चार्जर सारखा आहे ना, तो मला वाटतं हलतं. हा तोच हलतो, त्याच्यामुळेच फेड होत. तर एक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली खऱ्या अर्थानं मोठं लक्ष आहे. राजेश जवळ यांनी जवळ जवळ 11 चेंडू 30 धावांची तुफानी खेळी केली आहे. त्याला प्रत्युत्तर कोण देईल? टीम खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर करंदी कुडाळ. कारण त्याच धर्तीवरती पंच सांगतायत बायच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव षटक क्रमांक 1 संपुष्टात आले. एका षटकाच्या अंती धावसंख्या फक्त 7 धावा धावफलकावरती. अमरजी, आपण आज सन्मान करूया. त्याचबरोबर निलेश बेलेकर,
त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती आम्ही सन्मानित करतोय संपूर्ण टीम अनिवाडीला. अभि फरांदे खऱ्या अर्थानं या अलिबाडी संघाचे कर्णधार आदरणीय अभि फरांदे यांना इकडे आम्ही सन्मानित करतोय. अमर शेलार यांना विनंती करेन अभि फरांदे यांचा येथे यथोचित असा सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थानं आगळं वेगळं आयोजन आणि खऱ्या अर्थानं दिलेली प्रत्येकाला सन्मानाची वागणूक ही आहे या स्पर्धेची ओळख. त्याचबरोबर चेतन फरांदे, अमित चव्हाण आणि त्यांची संपूर्ण टीम. आपण फोटो घ्या मित्रांनो. खऱ्या अर्थानं संपूर्ण अनिवडी संघाचं या मुख्य व्यासपीठावरती आम्ही संपूर्ण वागदरे गावाच्या वतीनं आई जन्नी माता क्रीडा मंडळ वागदरे यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक मित्रांनो स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपलं या नवी मुंबई नगरीमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आपला खेळ आम्हाला पाहायला मिळेलच, परंतु मित्रांनो आपण आलाय आपल्या मातीतून. खऱ्या अर्थानं कोणीही कितीही लांब जाऊ द्या, परंतु आपल्या मातीचा सुगंध हा दरवळत राहणार आयुष्यभर. कारण तुम्ही आलाय आपल्या जिल्ह्यातून, सातारा जिल्ह्यातून इथं तुमचं आगमन झालंय. त्या दरम्यान एक बिग षटकार येतोय. या सीट मॅक्सिमम लागतोय. डीजेला संधी आहे. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहतोय. हे तुमच्या इथे ठेवा, हे प्राइस त्याला द्यायचं आहे. हे पेपर आहे. डी झोन पंच सरशवत आहेत आपल्याला इथे. तर इथे मात्र पाहिलं गेलं तर धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथे मात्र काय घडेल. हो, झेल डाऊन चेंडू सीमारेच्या बाहेर. या सेल चौकार. डीजेला संधी आहे. मग करंदी कुडाळ या संघासाठी गोलंदाजी मार्कवरतून आपण पाहिलं तर गणेश जवळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र पहा गोल्डन स्पॉटला चेंडू. पाठीमागे निलेश शिंदे अप्रतिम एसटी रक्षण करतायत. मी सातत्याने एसटी रक्षकांची खरोखर प्रशंसा करत असतो मित्र. कारण तुमच्याकडे कोणतेही ग्लोव्ज नाहीत, तुमच्याकडे कोणतीही प्रोटेक्शनची व्यवस्था नाही, तरी सुद्धा अतिशय एसट्यांना सटीक गती परिवर्तन. झेल. हो हो हो, इथे मिड विकेटला संधी होती. मोठा गॅप आहे आणि तो भेदला गेलाय. इथे चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. कोळवाडी निलेशची आपल्याला विनंती असेल, चला स्पीडअप घ्या. आता मात्र इक्वेशन असेल 12-66 12-44 सॉरी. इक्वेशनचा जर विचार केला ना आपण तर 12 चेंडू 44 धावा. क्रिकेटमध्ये फार कमी प्रमाणात आपल्याला निघालेल्या पाहायला मिळाले, परंतु क्रिकेट आणि क्रिकेट म्हटलं की अनिश्चिततेनं भरलेलं क्रिकेट पाहायला मिळतंय. नवीन गोलंदाज प्रमोद जवळ. बॅटच्या रडार मध्ये फटका फसला. हा बॉल घेतलाय. लॉंग ऑनच्या हातामध्ये पोहोचेल का, परंतु तिथपर्यंत पोहोचला नाही. दुसऱ्या धावेचा मानस आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. इथे षटकार चौकारांची गरज आहे, कारण 11 चेंडू तुम्हाला 42 धावा बनवाव्या लागतील. स्ट्राईक एंडला जीवन, नॉन स्ट्राईक एंडला ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळतील. प्रमोद जवळ हा बॉल घेतलाय. भिरकावलाय. स्क्वेअर लेगचा रिजन. चेंडू अनबाउन्स सीमारेषा पार. चौकार.
मात्र पाहिलं गेलं तर जीवन यांच्या बॅट मधून शरीर एसटी थोडीशी कमजोर आहे. शॉर्ट पिच आहे, चांगला कट आहे, आपलातून इनसाइड फटका. चेंडू वन बाउन्स कलेक्शन होईल का? नाही, चेंडू मात्र जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तोबा 8-28. हो, मोठा ब्लास्ट आहे. यस, इथे मात्र बॅटची रडार जीवनच्या बॅट मधून आणखीन एक तुफानी टोले जंग षटकार. वा भाई वा. या टीच इथे मात्र पहा, मॅच मात्र थोडीशी करवट बदलते. 7-22 होऊ शकतात. यस, ही जाणीव आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर टीम जवळवाडीला जर या चेंडूवरती मोठा फटका आला ना मित्रांनो, तर खऱ्या अर्थानं मॅच पलटी होऊ शकते. आठवते मॅच तुम्हाला पाकिस्तान इंडियाची. हो हो, इथे काय घडेल? आउट ऑफ द पार, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेगच्या वरतून चेंडू सी. काय मॅचनी करवट बदललाय पहा. जीवन खऱ्या अर्थानं जीवन कुणी मारलं? जीवनच मारलं. खऱ्या अर्थानं जीवन धन्य होणारी इनिंग. 7 चेंडू तब्बल 28 6 चेंडू मध्ये काय बॅटिंग आहे यार. अफलातून बॅटिंग आहे, अफलातून. आता मात्र राजेश जवळ गोलंदाजी ट्रॅक वरती थांबवायचंय, रोखायचंय. जी स्फोटक खेळी केले, परंतु त्याहूनही स्फोटक जीवन खेळी करतायत. लाजबाब. इथून मॅच मात्र दोन्ही बाजूला ऑन आहे. खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण सजावट होते. स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट थोडासा सी कडे आहे, लॉंग ऑन आहे, मिड ऑन आहे, मिड विकेट आहे. खऱ्या अर्थानं गल्लीला क्षेत्ररक्षक तैनात, मिड ऑफला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन क्षेत्ररक्षक तैनात आहे. खऱ्या अर्थानं राजेश जवळ कशा पद्धतीचे चेंडू हाताळले जातील. पहिला चेंडू. हो हो हो, इथे मात्र काय चुकी, खूप मोठी चुकी आहे यार. ऋषिकेश यांच्या बॅट मधून षटकार चौकार आलाय, परंतु पहिला चेंडू मिस करणं खूप घातक आहे. जीवनला संधी द्या. खऱ्या अर्थानं टीमचं फ्युचर खऱ्या अर्थानं या मॅच मधलं जीवन सार्थकी लावू शकतात. आता डान्सिंग ग्राउंड इथे विकेटचं पतन असेल, परंतु जीवन मात्र स्ट्राईक एंडला जाताना पाहायला मिळतील. 4 चेंडू 16चं इक्वेशन. 2 चेंडू डॉट मात्र झालेत पहा मित्रांनो. खूप खऱ्या अर्थानं खराब ह्या 2 चेंडूचा खेळ पाहिला. ऋषिकेश यांनी हे 2 चेंडू खराब निर्धाव काढले म्हणेन. आता जीवनवरचं प्रेशर वाढलंय. 4 मध्ये 16. खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना, मागचे जे 4 चेंडू खेळलेत ना जीवन यांनी, त्यामधील 3 षटकार आणि 1 चौकार लगावलाय. म्हणजेच या 4 मध्ये सुद्धा तीच कामगिरी करावी लागेल तुम्हाला. 4 मधले 3 चेंडू सीमारेषा बाहेर पाठवावे लागतील. परंतु अनुभव आहे राजेश जवळ यांच्याकडे. काय खेळला जाईल हा चेंडू. राजेश हाय व्होल्टेजचा. हो हो हो, इथे मात्र खराब चेंडू डिलिव्हर झालाय. वाईट बॉल. प्रेशर राजेश जवळ यांच्यावरती सुद्धा आलंय का? तर हो, नक्की आलं असेल म्हणेन, कारण इथे मात्र इक्वेशन आलंय 4-15चं. खऱ्या अर्थानं त्या दरम्यान ज्यांचं शुभागमन झालंय आदरणीय अक्षय पाडळे, महाराष्ट्र पोलीस यांचं सहर्ष स्वागत आहे. त्यांना विनंती असेल. हो हो हो, डी मध्ये चेंडू जाईल. एकेरी धाव आहे. बायच्या स्वरूपामधला इशारा पंचांच्या माध्यमातून आदरणीय शिवरामजी वैती सरांचा इथे इशारा येतोय. 1 धाव. परंतु एका धाबेने टीम करंदी खऱ्या अर्थानं जी मॅच बनवली होती ना मित्रांनो जीवननी, ती थोडीशी फिसलताना पाहायला मिळते. 3-14
इक्वेशन नक्कीच नव्याने असेल, म्हणजे तिन्ही चेंडू बाहेर पाठवावे लागतील. डान्सिंग राऊंड फटका, हो हो आलाय का? यस, आलाय चेंडू सरळ साइड स्क्रीनच्या डोक्यावरून, बिग मॅक्सिमम षटकार. वा, काय जीवन इनिंग साकारतायत यार आपलातून. पुन्हा एकदा हो हो, इथे मात्र फटका फसला, चेंडू मात्र विसावला हातामध्ये. इथे मात्र चेंडू टोकले, परंतु जीवन तेवढं कमी आहे. खऱ्या अर्थानं खरोखरच प्रेशराईज मध्ये चांगला बहारदार खेळ. खऱ्या अर्थानं टीम जवळवडीच्या नाकी 9 आणले होते म्हणे जीवन यांनी. लाजबाब अप्रतिम खेळ साकारला. राजेश आपला अनुभवपणाला लावला म्हणेन. लखन इथे मात्र फटका सजला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. बिंद माच टीम जवळ अतिशय तुफानी 30 धावांची खेळी. बॅक टू बॅक दुसरा मॅचचा मॅन ऑफ द मॅच जातोय. अर्थातच त्याचबरोबर 8 धावा दिल्या आणि 3 विकेट सुद्धा आपल्या नावे, म्हणजे मॅन ऑफ द